जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी जे आहेत ते गेल्या 3 दिवसापासून संपावर गेलेले आहेत आणि त्या संपाचा मोठा परिणाम जो आहे तो शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतो। आपण जर पाहत असाल तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय आहे, मध्यवर्ती बिल्डिंग मधलं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये जर पाहायला गेलं तर एकही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नाही। कार्यालय जवळपास बंद अवस्थेत आपल्याला दिसतंय। या सहकार कार्यालयामधून, सहाय्यक निबंधक कार्यालयामधून अनेक कामं जी आहेत ती दररोज या ठिकाणी केली जातात। मात्र आज जर परिस्थिती पाहायला गेलं तर सर्व कर्मचारी हे या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळपास लातूर जिल्ह्यातून जर हा आकडा पाहायला गेला कर्मचाऱ्यांचा तर जवळपास 35 ते 38 हजार कर्मचारी जे आहेत ते लातूर जिल्ह्यामधून संपावर गेलेले आहेत आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्याच कार्यालयामध्ये आज पाहायला मिळते। महाराष्ट्रातले सगळीच कार्यालय अशा प्रकारे ओस पडलेलं चित्र जे आहे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर राज्यभरातले कर्मचारी जे आहेत ते जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे संपावर गेलेले आहेत। काल राज्याच्या मुख्य सचिवासोबत या संघटनेची बैठक देखील या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये ज्या मागण्या ज्या आहेत या संघटनेच्या जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या त्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। मात्र या मागण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर ते काय निर्णय देतात हे आम्ही तुम्हाला सांगणार असल्याचं सांगितलंय आणि आज जवळपास 4 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या बैठकीमध्ये काय ठरतंय, नेमकं हे आंदोलन आज स्थगित होतंय, मागण्या मान्य होत्या की हे आंदोलन असंच सतत सुरू राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। लातूर जिल्ह्यातील 30 हजाराहून अधिक शासकीय कर्मचारी संपात सहभागी। जुनी पेन्शन योजना व अंशकालीन पेन्शन योजना या 2 प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं असून गेल्या 3 दिवसापासून संप सुरूच असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आणि शुकशुकाट पाहायला मिळतोय। यामध्ये लातूर जिल्ह्यातील 30 हजाराहून अधिक शासकीय कर्मचारी सहभागी असून जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयाबाहेर हे कर्मचारी बेमुदत काम बंद व ठिय्या आंदोलन करत आहेत। आपल्या मागण्यावर ठाम असलेल्या या कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आहे। कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपामुळे शासकीय कार्यालये ओस पडल्याचं चित्र निर्माण झालंय। लोकांची कामे खोळंबली आहेत तर साहेबांना पाणी देण्यासाठी देखील कर्मचारी उपस्थित नाही। याच शासकीय कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। जुन्या पेन्शन योजनेची लागू करावी यासाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 कर्मचारी या संपात सहभागी आहेत। प्रमुख मागणी आमच्या एकूण 18 मागण्या आहेत, पण त्यापैकी प्रमुख मागणी ही 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेले आहेत त्यांना शासनाने जुनी 1982ची जी निवृत्ती वेतन योजना आहे ती बंद केलेली आहे आणि नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे। तर त्या नवीन पेन्शन योजनेमध्ये कुठलीही नंतरची हमी नाही। कर्मचाऱ्याकडून 10% कपात त्याच्या पगारातून सरकार कपात करून घेतं आणि त्या जमा झालेल्या रकमेच्या आधारावर ह्या 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्याचं धोरण शासनाचं आहे। तर त्याच्यामध्येही कुठली निश्चितता नाही। ती रक्कम आपल्या कुठल्या तरी वेगवेगळ्या फंडामध्ये गुंतवणूक करून त्या फंडातल्या परताव्याच्या आधारित ही निवृत्ती वेतन योजनेतून त्यांना निवृत्ती वेतन मिळणार आहे। त्यामुळं शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांना कुठलीही शाश्वती वाटत नाही की मला माझ्या निवृत्ती वेतनाचं माझं आयुष्य हे खात्रीशीर आहे की नाही याबाबतची साशंक आहेत आणि म्हणून शासनाकडे अशी मागणी आहे की शासनाने आम्हाला जुनी पेन्शन निवृत्ती वेतन जशी आहे तशा पद्धतीने योजना द्यावी। 2000 आम्ही 23 मध्ये एकदा आंदोलन केलं, त्यावेळी शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही शेवटच्या वेतनावर जे वेतन आहे तशाच पद्धतीनं 50% पर्यंतची सेवानिवृत्ती वेतन योजना आम्ही तुम्हाला देऊ, जे की तर
जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळतं. पण त्या दृष्टीनं कुठलंही अधिसूचना, कुठलीही नियमावली कशा पद्धतीनं देणार आहेत, आमचे 10% जे कर्मचाऱ्याची कपात होणार आहेत ती परत देणार आहेत का शासन जमा घेणार आहेत, या कुठल्याही पद्धतीचं आम्हाला आश्वासन न देता, कुठलेही लिखित स्वरूपात कुठलेही धोरण हे न काढता, अध्यादेश न काढता किंवा अधिसूचना न काढता शासन आम्हाला फक्त काय म्हणतं की तुम्ही आम्हाला अगोदर विकल्प द्या. तुम्हाला म्हणजे आता काय झालं, 2005च्या नंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारनं लागू केली. आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेऐवजी ह्या आमच्या महाराष्ट्र शासनानं काय सांगितलं की आम्ही तुम्हाला राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तर आहेच, पण आम्ही काय करतो की तुम्हाला जशी जुनी पेन्शन योजना होती 1982ची त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला ही अशी शेवटच्या वेतनाच्या 50% जी वेतन मिळेल ती आम्ही सेवानिवृत्ती वेतन म्हणून देऊ असं आश्वासन दिलं सुधारित वेतन निवृत्ती योजना. परंतु त्यामध्ये कुठलीही पुढे प्रगती नाही. शासन काय म्हणतं की तुम्ही NPS घेणार, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना घेणार की आम्ही दिलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना घेणार, याबाबत तुम्ही आम्हाला विकल्प द्या. आता तुम्ही जी सुधारित निवृत्ती वेतन योजना म्हणताय त्या योजनेचं आम्हाला काहीतरी स्वरूप द्या. तुम्ही काय देणार आहेत, कशा पद्धतीनं देणार आहेत, त्याच्या अटी शर्ती काय आहेत, हे कुठलीही न देता ते फक्त शासन विकल्प मागतं. आणि एक वेळा शासनाचं असं आम्हाला वाटतं की असं धोरण आहे की शासकीय कर्मचाऱ्यांकडून विकल्प घ्यायचा आणि ज्या विकल्पाच्या बाजूने जास्त विकल्प असेल ती कुठंतरी कमी जास्त करून ती लागू करायचं. म्हणजे असं नाही ना, तुम्ही काय देणार आहेत हे समजल्यावर आमचे कर्मचारी विकल्प देतील आणि त्यानंतर आम्हाला ती होईल. तर त्या प्रमुख मागणीसाठी आमचं हे आजचं 3 दिवसापासून आंदोलन आहे. सकारात्मक चर्चा, पहिल्याच दिवशी शासन आमच्या या आंदोलनाला आमचा प्रतिसाद दिला आहे. आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सचिव लेवलच्या ठिकाणी बोलवलं, सचिवांनी चर्चा केली आणि नंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली असं सांगितलं गेलं. आणि पुन्हा काल मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली आमच्या राज्यस्तरीय समितीचे गणेश देशमुख सर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. काल चर्चा झाली आणि मुख्य सचिवांनी असं सांगितलं की आता आम्ही आज आणखी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या मागण्याबाबत अंतिम काय निर्णय झाला तो आम्ही तुम्हाला कळवू. तर आमचं हे आंदोलन आज आणखी चालू आहे, हे चालूच राहणार आहे. आज जे काही त्यांच्याकडून आम्हाला फीडबॅक येईल आमच्या मागण्याबाबत ते सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर ते सकारात्मक विचार नाही झाला तर आम्ही पूर्ण संघटित आहेत, राज्यातील सर्व कर्मचारी बंधू एकजूट आहेत आणि हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत चालू राहणार आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण संपाचा हत्यार बसलेला आहे. काय मागण्या आहेत आणि कशा? आमची मागणी एकच आहे सुरुवातीची, की जी जुनी पेन्शन योजनेचा जो लाभ आहे, जो अगोदरपासून सर्व कर्मचाऱ्यांना दिलेला आहे, तो 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आलेला आहे. तर तो जुनी पेन्शन योजना आमची चालू करावी ही नवीन कर्मचाऱ्यांची आमची पहिली मागणी आहे. आणि जे कर्मचारी कंत्राटी आहेत त्यांना बी शासनाने सेवेत समायोजन करून घ्यावं. कर्मचाऱ्याची ही एक कळकळीची विनंती आहे की याच्यावरती शासनाने सगळ्यात पहिले दखल घेतली पाहिजे. बाकी सगळे आमदार खासदार जे राजकारणी लोक आहेत त्यांचा तुम्ही प्रश्न सोडवता आणि कर्मचारी हा 60 वर्ष 58 वर्ष सेवा करतो पण त्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही. याच्यासाठी आम्हाला वारंवार संघर्ष करावा लागतो. कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय आम्हाला हस्तगत होत नाहीये. तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची ही कळकळीची मागणी आहे ती मान्य करावी, जुनी पेन्शन ची मिळावी आमची. काल मुख्य सचिवासोबत मुंबईमध्ये एक बैठक झालेली आहे. त्या बैठकीत काय निर्णय झाला का, काय तोडगा निघाला? बैठकीत असं कळलंय की त्यांनी आज बोलवलेलं आहे. तर आमचे सुकाणू समितीचे अध्यक्ष बैठकीला जाणार आहेत. त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा होऊन त्याच्यावर आज काहीतरी मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे आणि ती मार्ग शासनाने काढावा हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे. मार्ग तोडगा निघत नसेल या बैठकीदरम्यान तर पुढे आंदोलन कसं चालू करणार? पुढे आंदोलन आम्ही हे बेमुदत चालूच ठेवणार आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीये. आम्ही सर्व कर्मचारी एकजुटीने या संघटनेच्या पाठीशी ठाम राहणार आहे आणि आमची मागणी मान्य करून घेणार आहे. हे आमचं मागणं हेच आहे. 2023 पेक्षा यावेळी तीव्रता कमी वाटते का? तीव्रता कमी नाहीये, फक्त याच्यामध्ये काय झालंय, संघटना आहे आमची, तीव्रता नाहीये. फक्त कर्मचारी सध्या दिसत नाहीये उन्हाळा असल्यामुळं, पण सगळे 100% संपामध्ये गेलेले आहेत कर्मचारी आमची. नाव सांगा. वैशाली दिगंबर गणगे, सहकार विभाग, निलंगा येथे कार्यरत आहे. Thanks for watching Ekmat Digital.